मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. विकीला 18व संपून 19व चालू होतं. उंची छान वाढली होती. 5 फूट 11 इंच. दररोज सकाळी तासभर जिममध्ये जात असल्या कारणानं शरीरयष्टीही तगडी आणि दणकट होऊ लागली होती. मुळात परमेश्वरानं रूपही बऱ्यापैकी दिलं होतं. गोरा रंग, कुरळे केस, धारदार नाक, हनुवटीच्या मध्यभागी खळी, लाईट ब्राऊन रंगाचे तेजस्वी पाणीदार डोळे, नियमित घोटून दाढी करायला लागल्यानं तुकतुकीत दिसणारे पण तरी सुद्धा त्वचेचा राठपणा लपवू न शकणारे गाल आणि हनुवटी अंगानं भरलेला असल्यानं त्यानं कुठलेही कपडे घातले तरी छान दिसायचे. वेगवेगळ्या रंगाच्या टाईट जीन्स आणि त्यावरती विविध रंगाचे टी शर्ट्स किंवा कॅज्युअल सुती शर्ट ही त्याची खास आवड होती. त्यातल्या त्यात लाल भडक रंग त्याच्या आवडीचा. लाल रंगाचे टी शर्ट्स ही त्याची खासियत होती. पूर्ण बाह्यांचे, अर्ध्या बाह्यांचे किंवा बिनबाह्यांचे लाल रंगाच्याच वेगवेगळ्या छटांचे टी शर्ट्स. त्याची बाईक देखील त्यानं चमकत्या झळाळत्या लाल रंगात रंगवून घेतली होती. बाजारात सर्वात जास्त किंमत असलेलं नंबर 1चं मॉडेल. बघता क्षणी कौतुकाच्या नजरा वळाव्यात, हेवा वाटावा असं. वडिलांनी कौतुकानं 18व्या वाढदिवसानिमित्त ही बाईक त्याला घेऊन दिली होती. हीच बाईक घेऊन तो येत्या मोटारसायकल रॅलीत भाग घेणार होता. बाईक त्याची अतिशय आवडती होती. तिला जातीनं पुसून साफ करून तो तिला कायम चकाकती ठेवत असे. दररोज कॉलेजला घेऊन जात असे. SY BComला होता तो. घरची सुस्थिती, घरचा भरभराटीचा व्यवसाय आणि गावी भरपूर शेतीवाडी इतकं सगळं असताना त्याला शिकाय बिकायची खरं तर काहीच जरुरी नव्हती. ज्याप्रमाणे मुलींना लग्न होईपर्यंत शिकवतात, एखाद दुसरी पदवी त्यांच्या पदरात पडू देतात, त्याप्रमाणे तोही व्यवसायात पडण्यापूर्वी शिकून घेत होता. भर बाजारपेठेत अगदी चौकातच त्यांची भली मोठी शोरूम होती. फ्रीज, वॉशिंग मशीन्स, TV, म्युझिक सिस्टम्स यांची. शिवाय स्टीलची कपाटं, कॅबिनेट्स बनवणारी फॅक्टरी होती. ती कपाटं देखील त्यांच्या शोरूममध्ये ठेवली जायची. ऑर्डरप्रमाणे बनवूनही दिली जायची. गावी घर होतं. 300 एकर शेती होती. त्याचे मोठे काका शेती बघायचे. शहरात पॉश समजल्या जाणाऱ्या वस्तीत त्यांचा बंगला होता. आई वडील, लग्न झालेला मोठा भाऊ, लगीन झालेली मधली बहीण आणि हा सगळ्यात धाकटा, शेंडेफळ, सगळ्यांचा लाडका. त्याच्या कुठल्याच हट्टाला, मागणीला कुणी नाही म्हणत नसे. देवदयेनं सर्व प्रकारची सुबत्ता असल्यावर नाही तरी का म्हणायचं. घरात त्याची स्वतंत्र, कलात्मक रीतीनं सजवलेली बाथरूम जोडून असलेली वातानुकूलित खोली होती. भिंतीवरती अनेक पोस्टर्सनी दाटी केली होती. बॉक्सर्स, रेस चॅम्पियन्स, लोकप्रिय विदेशी गायक, नट्या. त्याची खोलीत स्वतंत्र म्युझिक सिस्टम होती. इतकंच नाही तर स्वतंत्र फोन होता. फोनवर अर्धा तास, कधी तासनतास सुद्धा त्याच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा चालायच्या. हाऊस म्हणून आणि घराची राखण करायला म्हणून पाळलेला काळ्या आणि ब्राऊन रंगाचं मिश्रण असलेला अल्सेशियन डॉग. तो अंगणात मोकळाच फिरत असे. गेटच्या जवळपास किंवा कंपाऊंड वॉलच्या जवळपास जरी कुणी आलं तरी भुंकायला सुरुवात करून अंगण दणानून सोडत असे. घरानं 96 कुळी मराठा. वरवर पाहता सुधारणावादी वाटणारं, पण घरच्या व्यवहाराच्या बाबतीत, बाई माणसांच्या बाबतीत पक्क सनातनी. आई, वहिनी यांचं कार्यक्षेत्र फक्त घरापुरतंच मर्यादित होतं. घरी नोकर चाकर भरपूर. त्यांच्याकडून कामं करवून घेणं, देखरेख करणं, आलं गेलं पै पाहुणा, गावाहून आलेले नातेवाईक यांची बडदास्त राखणं, सण, कुळाचार, नेमधर्म पार पाडणं, हेच त्यांचं खरं काम. एकटीनं कुठं बाहेर जाणं हे देखील त्यांना माहिती नव्हतं. बाहेर पडायचं ते गाडीतून. गाडीचा ड्रायव्हर त्यांना घेऊन जाणार आणि पोचावणार. सुदैव अंगभर दागिन्यांनी मढलेल्या,
अगदी मार्केटमध्ये जायचं तरी भारी साडी अंगावर असायची. त्यांनी फक्त घर सांभाळायचं. धंदा, पैसा अडका, गुंतवणूक या बाबतीत त्या बोलतही नसत. कधी लक्षही घालत नसत. कुणी त्यांना विचारितही नसे. घरात अर्थातच कर्त्या पुरुषांचं आणि कुलदीपकाचं वर्चस्व. विकी अशा घराचा धाकटा कुलदीपक असल्यानं सगळ्यांनीच त्याला लाडावून ठेवला होता. भरपूर पॉकेट मनी त्याला मिळत असे. संपला तरी परत मागून घेता येत असे. सुसाट वेगानं मोटरसायकल शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून, गावाबाहेरच्या रस्त्यांवरून, हायवेजवरून फिरवणं हा त्याचा शौक होता. कधी एकटा तर कधी मित्राला मागे बसून, कधी एखाद्या कॉलेजमधल्या मैत्रिणीला बसवून देखील. अंगात रग होती, तारुण्याचा जोश होता, उन्मत्त उद्धट जवानीची मस्ती होती आणि सतत काहीतरी अचाट करावं अशी खुमखुमी होती. त्याचे बाबा कार त्याच्या हातात देत नसत. तू कुठे कधी ती ठोकून आणशील त्याचा काही नेम नाही बाबा. तुझी बाईक आणि तू, काय वाटेल तो गोंधळ घाला तिकडे. नि खरोखरच त्याच्या बाईकनं एक दिवस गोंधळ केला. रहदारी अजिबात नसलेल्या रस्त्यावरून तो वेगात येत होता. डावीकडच्या गल्लीत वळायचं त्यानं ठरवलं. तो वळला आणि कुठून कशी ती एक मुलगी एकदम मोटरसायकलच्या पुढ्यात आली. त्यानं खचकन ब्रेक दाबला. मोटरसायकल त्या मुलीच्या अंगाला चाटून थांबली होती. ती मुलगी प्रचंड घाबरलेली. एकदम मोटारसायकल समोर येते काय नि धडक लागता लागता आपण वाचतो काय. धक्का बसल्यासारखी सुन्न होऊन ती मुलगी त्याच्याकडे पाहत नुसती उभी. तो सुद्धा तिच्याकडे नुसता पाहत होता. हृदय केवढ्यानं धडधड करत होतं. वाचलो, नाहीतर उडवलं असतं आज या मुलीला. तो स्वतःला सावरत म्हणाला, आय एम व्हेरी सॉरी. लागलं का कुठे तुम्हाला? नो नो, आय एम फाईन. माझंच लक्ष नव्हतं हो, माझ्याच तंद्रीत होते मी. आता कुठे त्यानं तिच्याकडे नीट पाहिलं. एखाद्या बाहुलीसारखी गोड मुलगी होती ती. नाजूक, सुबक आणि ठेंगणी, झुळझुळीत, फुलांचं डिझाईन असलेल्या पॅरलल्स आणि वरती मॅचिंग टी शर्ट. सैलसर पण छातीचा कवळा उभार दाखवणारा, जेमतेम खांद्यापर्यंत येणारा पिंगट केसांचा ब्लंड कट आणि कपाळावरती येणारी केसांची कातरकडा. गोरी गोरी पीच अँड क्रीम कॉम्प्लेक्शन म्हणतात तशी त्वचा आणि अक्षरशः एखाद्या बाहुलीचे असावे तसे रेखीव नागडोळे, भुवया आणि जीवनी. मघाशी भीतीनं आणि संभाव्य अपघाताच्या धक्क्यानं धडधडणारं त्याचं हृदय आता एका वेगळ्याच भावनेनं धडधडू लागलं. तिला डोळ्यांनी अक्षरशः पिळून घेत तो म्हणाला, कुठं जायचंय तुला? मी सोडू का? नको नको, जाईन ना मी, ती घाईघाईनं म्हणाली. आत्ता घरी निघाली आहेस का तू? चल बस पाठीमागे, मी सोडतो तुला. त्याच्या आवाजात हुकूमत आणि आर्जव याचं असं काही मिश्रण होतं की तिला काही म्हणवेच ना. ती मुकाट्यानं त्याच्या मागे बसली. सवय आहे ना, पडणार तर नाहीस ना, नीट बैस, असं म्हणत त्यानं बाईक स्टार्ट केली आणि तिनं दिलेल्या सूचनांनुसार तिच्या बंगल्यासमोर आणून उभी केली. छोटासा पण कलात्मक बंगला. नवश्रीमंत लोकांनी बांधलेल्या बंगल्यांची सोसायटी होती ती. छान आहे हा तुमचा बंगला. झाडावेलींनी वेढलेल्या बंगल्याकडे कौतुकाच्या नजरेनं पाहत तो म्हणाला, आतून बघायचंय का तुला? ये ना आतमध्ये. खूप जण येतात आमचं घर बघायला. नको नको, आज नको, पुन्हा कधीतरी. हे तुझी रूम कुठली? त्यानं सहजतेनं अत्यंत निरागस वाटावा असा प्रश्न केला. अरे ही उजवीकडे अटॅच्ड टेरेस आहे ना, ती माझ्या मम्मी पप्पांची रूम आणि डावीकडे कोपऱ्यावर बाल्कनी आहे ती माझी रूम. शिवाय मागे एक गेस्ट रूम पण आहे. चल, मम्मी वाट बघत असेल. पुन्हा कधी भेटशील? मला नाही माहीत. अशा अर्थी तिनं खांदे उडवले आणि फाटकांच्या दिशेनं वळून ती चालू लागली. तो परत फिरला. तो मनाशी एक निश्चय करूनच या मुलीला पटवायची. ही ट्रॉफी आपणच जिंकायची. ही बाहुलीसारखी गोड मुलगी आपलीशी करायचीच. तिला मागे बसवून केलेल्या तिच्या घरापर्यंतच्या सफरीत त्याला तिच्याविषयी बऱ्याचशा गोष्टी कळल्या होत्या. विख्यात हरिओम बिल्डर्सचे अप्पासाहेब कुलकर्णी यांची ही एकुलती एक कन्या तन्वी आर्ट्सला पहिल्या वर्षाला होती. तिच्या कॉलेजचं नाव, कॉलेजची वेळ देखील त्याला कळली होती आणि आता ती कुठे राहते हे देखील कळलं होतं. फोन नंबर शोधून काढणं फार सोपं होतं. अर्थात त्यानं स्वतःचीही ओळख करून दिली होतीच की.
एखादं सेल्स प्रमोशन कॅम्पेन चालवावं. तद्वत त्यानं दुसऱ्या दिवसापासून धडाकेबंद मोहीमच चालू केली. तिच्या भेटण्याच्या संभाव्य वेळा लक्षात घेऊन त्यानं तिच्या कॉलेजवर चकरा मारायला सुरुवात केली. नशिबानं साथ दिली आणि ती भेटलीच तर स्वर्ग हातात आल्याचा आनंद होऊन तो तिच्याशी गप्पा मारत बसू लागला. अवेळी तिच्या घरासमोरील रस्त्यावरून सुसाट वेगाने एका विशिष्ट प्रकारे हॉर्न देत तो फेऱ्या मारू लागला. तिनं कुतूहलानं बाहेर बाल्कनीत येऊन बघावं तर विकी. तिला कानकोंड वाटून ती आत खोलीत येत असे. तिच्या कॉलेजात रोज डे होता, तर त्यानेच कॉलेजच्या गेटजवळ तिच्या हातात 25 लाल गुलाब असलेला मोठा गुच्छ देण्याची व्यवस्था केली. विथ लव्ह, विकी अशी छोटीशी चिठ्ठी त्या गुलाबात दडवायला तो विसरला नाही. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तर 1 फूट बाय 1.25 फूट या आकाराचं वरती एका गोड बाहुलीचं चित्र असणारा आणि उडता क्षणी संगीताचा सुरेल आनंद देणारं भलं मोठं अतिशय महागडं शुभेच्छा पत्र त्यानं तिला दिलं. प्रदर्शनापूर्वीच गाजलेल्या चित्रपटांच्या पहिल्या शोची तिकीटं मिळवून तो तिला आणून देऊ लागला. घरात इतर कुणी नाही असं पाहून फोनवर तिच्याशी बोलू लागला. अर्धा तास स्वीट नथिंग्स अशा स्वरूपाचं पूजन ते दोन्ही जीव फोनच्या माध्यमाद्वारे करू लागले. दोघांच्याही आवडत्या गायक गायिकांच्या कॅसेट्स, सीडीज तो तिला भेट म्हणून देऊ लागला. आणि एक दिवशी तर त्यानं कमाल केली. तन्वी रात्री झोपली असताना आवाज आला. तनू, तनू दार उघड. कुजबुजल्यासारखा पण आग्रही आवाज. स्वप्न पडत असावं असं तिला वाटलं, पण तो आवाज सातत्यानं येत होता, घाईला आल्यासारखा. तनू दार उघड. तिने डोळे उघडले. खिडकीकडे लक्ष गेलं तर बाल्कनीत उघडणाऱ्या खिडकीबाहेर विकी होता. तनू, मी विकी आहे, दार उघड की. तिनं झटकन दार उघडलं. झडदिशी तो आत आला आणि तिच्या पलंगावरती बसला. तू आत्ता यावेळेस कशाला आलास? तिनं दबलेल्या आवाजात विचारलं. आलो तुला भेटायला. श्श, हळू बोल. पण तू वरती आलासच कसा रे? बाल्कनीला लागून वेल आहे ना पिवळ्या फुलांची, तिच्यावरून वर चढलो आणि बाल्कनीत आलो. अरे पण हा सगळा उपद्व्याप कशाकरिता? कमाल आहे बाबा तुझी. रात्रीचे 12 वाजले आहेत आत्ता. तुला विश करायला. हॅपी बर्थडे तन्वी. तो तिचा हात हातात घेत म्हणाला. एका हातानं तो हात घट्ट धरत त्यानं दुसऱ्या हातानं खिशातून एक छोटीशी डबी काढत त्यातली अमेरिकन डायमंडची अंगठी तिच्या हातात घातली आणि त्या हाताचं खाली वाकून नजाकतदार चुंबन घेतलं. तिला काय बोलावं तेच सुचेना. या सगळ्या प्रकाराचा खरं तर तिला धक्काच बसला होता. त्याचे आभार मानण्याऐवजी ती हतबुद्ध होऊन नुसती त्याच्याकडेच बघत होती. तोही तिच्याकडे नुसता बघत होता. खिडकीतून झिरपणाऱ्या अपुऱ्या प्रकाशात झुळझुळीत आणि किंचित झिरझिरीत नाईट गाऊन घातलेली ती एखाद्या परीसारखी दिसत होती. त्याला वाटलं पुढे होऊन तिला घट्ट कवेत घ्यावं. त्याच्या मनातले भाव जणू वाचून भानावर येत आपला हात सोडवून घेत ती म्हणाली, कुणी जागं झालं तर? प्लीज जा ना तू आता. घाबरू नकोस. जाणारच आहे मी, पण कुणी आलंच तर सांगेन की आय लव्ह यू तनू. तिनं त्याला दाराच्या दिशेनं ढकललं. तो बाल्कनीतून उतरून वेलीवरून खाली आला. गल्लीच्या कोपऱ्यावर त्याची बाईक उभी होती. तो निघून जाईतोपर्यंत ती बाल्कनीत उभी होती, धडधडत्या हृदयानं. दार लावून घेत तिनं सुटकेचा निश्वास टाकला. विकी नावाचं वादळ तिच्या आयुष्यात आलं होतं आणि त्या वादळाच्या झपाट्यात तीही ओढली गेली होती. तिला विचार करायला वेळच मिळाला नव्हता. प्रथमदर्शनी विकी आवडावा असाच होता. रुबाबदार, एखाद्या हिरोसारखा. त्याचं वागणंही बेबंद आणि बेदरकार होतं. त्याच्या त्या वृत्तीचाही तिला मोह पडत होता. आपण कुणाला तरी आवडतो, हवेहवेसे वाटतो. कुणीतरी आपल्यावर जीव जडवून आहे, कुणीतरी आपला अनुनय करतंय. ही अनुभूतीच तिच्या दृष्टीनं खूप सुखविणारी होती. वरकरणी त्याच्या वागण्याचा, पिच्छा पुरवण्याचा तिला राग येत असला तरी आतून ते हवंहवंसं वाटत होतं. स्वतःचं रूप तर आरशात दिसतंच, पण त्या रूपावर कुणी फिदा झालंय, ते रूप पाहून कुणी वेडं झालंय, हे कळण्यात देखील त्या रूपाचं सार्थक झालं असं वाटत असतं. स्तुती तर कुणालाही प्रिय असते.
स्वरूपाची स्तुती आणि ती देखील एखाद्या तरुण मुलाकडून ऐकायला मिळाली तर ते कुणाला आवडणार नाही. ती त्याच्या मोहजालात, त्याच्या आकर्षणाच्या कक्षेत एखाद्या लोहचुंबकानं ओढावं तशी ओढली गेली. आणि एक दिवस तिनं प्रथम स्वतःशी, नंतर त्याच्या पाशी देखील कबूल केलं की तो तिला आवडतो. तिचं अभ्यासात लक्ष लागेनासं झालं. सारखे त्याचे विचार मनात येऊ लागले. अगदी स्वप्नात देखील तोच दिसू लागला. एखादा दिवस तो भेटला नाही किंवा त्याचा आवाज ऐकला नाही तर सुचेनासं झालं. मग घरी थापा मारणं सुरू झालं. वेळी अवेळी त्याला बाहेर भेटणं, सगळ्यांच्या नजरा चुकवून त्याला भेटतोय यातही एक प्रकारचं थ्रिल तिला वाटू लागलं. आणि इतके दिवस केवळ हिंदी चित्रपटात पाहिलेलं ते सगळं आपल्याही आयुष्यात घडतंय हा थरारही होताच त्याच्या जोडीला. एक दिवस त्यानं तिला जवळ घेत विचारलं, तनू, तू मला कायमची जवळ हवी आहेस, सारखी डोळ्यांसमोर हवी आहेस. तू फक्त माझीच असली पाहिजेस. मी लग्न करणार आहे तुझ्याशी. करशील ना माझ्याशी लग्न? हा? हे काय भलतंच? लग्नाबिग्नाचा तर तिने विचारच केला नव्हता. जे काही चाललं होतं ते ती मस्तपैकी एन्जॉय करत होती. मैत्रिणीचा घोळका आणि विकीसारखा छानसा बॉयफ्रेंड यात ती खुश होती. सगळं कसं रोमांचकारी होतं. लग्न म्हणजे काय? लग्नानं आपल्या आयुष्यात कितपत फरक पडू शकतो किंवा ते कधीतरी आपल्याला करावं लागणारच आहे असा गद्य विचार तिनं कधी केलाच नव्हता. हे अगं बोल ना, मी काय विचारतोय? लग्न करायचं आपण? त्यानं अधीरतेने विचारलं. लग्नाचं काय काढलंस मध्येच तू? मला नाही करायचं लग्न बिग्न इतक्यातच. बघ हा, नाहीतर एखाद दिवशी उचलून चक्क पळवून नेईन मी तुला. पळवून कुठे नेणार आहेस मला? कुठे काय? माझ्या घरी. म्हणजे माझ्या घरीच कायमची राहशील तू. जब जी चाहे तब इस चांद के तुकडे का दीदार मैं कर सकूंगा. चुप रे, फालतू डायलॉग मारू नकोस. मग काय करू? असं करू का? मी दररोज रात्री त्या पिवळ्या फुलांच्या वेलीवरून चढून तुझ्या खोलीत येत जाईन. तू दार उघडं ठेवत जा. शानाच आहेस की, म्हणे दार उघडं ठेवत जा. एखाद दिवशी कुणी तुला पाहिलं आणि पकडलं ना तर वाट लागेल हा तुझी. म्हणूनच म्हणतोय, आपण सरळ सरळ लग्न करूया. तुझ्याशिवाय नाही ग राहू शकत मी आता. तुझ्या पप्पांना भेटून मागणीच घालणार आहे मी तुला. आणि खरोखरच एक दिवस तिच्या पप्पांना घरी भेटून आपल्या बेधडक स्वभावानुसार सरळ सांगितलं, तुमच्या मुलीशी लग्न करायचंय मला. अप्पासाहेबांनी विकीला नखशिखांत न्याहाळत त्याची सर्व चौकशी केली होती. घरदार, शिक्षण, व्यवसाय इत्यादी इत्यादी. त्यांनी शांत स्वरात विचारणा केली होती. किती दिवसांपासून ओळखतोय माझ्या मुलीला? जवळजवळ वर्षभर झालं. माझं प्रेम आहे तुमच्या मुलीवर, तनूवर. एव्हाना तन्वीची आई देखील तिथं येऊन बसली होती. हे तुमचं प्रेम एकतर्फी की? नाही नाही, तुम्ही विचारू शकता तनूला. तनू, तनू बेटा खाली ये बघू. आप्पासाहेबांनी त्यांच्या जोरदार आवाजात हाक दिली. तन्वी जिन्यातच उभी होती. घाबरून गोंधळून प्राण जणू कानांत गोळा झाले होते. लाड करणारे मृदू स्वभावाचे पप्पा वेळप्रसंगी कठोर होऊ शकतात हे तिला माहिती होतं. ती मुकाट्याने वडिलांसमोर उभी राहिली. हा विवेक, तू ओळखतेस का याला? हो, याला तुझ्याशी लग्न करायचंय म्हणतोय. ह्याचं प्रेम आहे म्हणे तुझ्यावर. तुझं काय म्हणणं आहे? मला देखील आवडतो तो. नुसताच आवडतो? नाही, माझं देखील प्रेम आहे विकीवर. आम्ही नेहमी भेटत असतो बाहेर. ठीक आहे, आता जाऊ नकोस, बस इथंच. तर विवेक, तुम्ही दोघंही अजून खूप लहान आहात. यू आर टू यंग टू गेट मॅरिड. तनू 18 वर्षांची होईपर्यंत आणि तू 21 वर्षांचा होईपर्यंत तरी निदान तुम्हाला थांबावंच लागेल. इन एनी केस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यावर आम्हाला पुरेसा विचार करावा लागेल. नाही म्हटलं तरी जातीचाही प्रश्न येतोच की. आम्ही ब्राह्मण, तुम्ही मराठा. आजकाल जातीपातीचा एवढा पूर्वीसारखा कुणी विचार करत नाही हे खरंय. व्यक्तिशः मी कुणालाही कमी जास्त मानत नाही. पण संस्कारांत फरक पडतोच की. घरच्या पद्धती, चालीरीती, विचारसरणी. तेव्हा तुम्ही दोघांनीही कुठलाही निर्णय घाईघाईने घेऊ नये. सबुरीनं घ्यावं. आणखी एक, माझ्या मुलीची 12वीची परीक्षा पार पडेपर्यंत तुम्ही एकमेकांना भेटू नये. फोनवर बोलू देखील नये. आता सप्टेंबर चालू आहे.
6 महिन्यांचा अवकाश आहे. यू हॅव टू पास दिस टेस्ट. ठीक आहे, मला मान्य आहे, असं म्हणून विकी त्यांच्या घरातून बाहेर पडला होता. मे महिन्याच्या सुट्टीत दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. मोठ्या थाटात मधल्या काळात तनूचे पप्पा विकीच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांना घरच्यांना भेटून आले होते. तनूनं पदवीधर व्हावं, मग लग्न करावं अशी तिच्या मम्मी पप्पांची इच्छा होती. पण तोपर्यंत दोघं थांबतील अशी काही चिन्हच दिसत नव्हती. 6 महिने न भेटण्याचा न बोलण्याचा वायदा दोघांनीही पुरा केला होता. पण त्या विरह कालात त्यांच्यातली ओढ अधिकच दृढ झाली होती, वादळी झाली होती. विकीचा एकंदर स्वभाव पाहता तो तनूला पळवून नेऊन तिच्याशी लग्न करण्याची शक्यता होती. असं पळून जाऊन त्यांनी लग्न करण्यापेक्षा सरळ सरळ लग्न लावून दिलेलं काय वाईट? शिवाय तनूचं शिक्षण पुढे चालू ठेवण्याचं, पूर्ण करण्याचं विकीच्या घरच्यांनी कबूल केलं होतं. लग्नाचा स्वागत समारंभ बोट क्लबवर साजरा झाला होता. मधुचंद्रासाठी तनूच्या पप्पांनी दोघांची सिंगापूर, बँकॉक, पटाया सहलीची सोय केली होती. दोघंही खुश दिसत होती. जोडी शोभून दिसत होती. स्वर्ग जणू हाताच्याच अंतरावरती आला होता. मधुचंद्राहून परत आल्यावर दोघंही घरी भेटायला येतील असं तनूच्या मम्मी पप्पांना वाटलं होतं. दोघं वाट पाहत होते. शेवटी न राहून तनूच्या आईनं अनुराधाताईंनी लेकीला फोन लावला. दोघंही येऊन जा एकदा, बघावंसं वाटतंय, असं सांगितल्यावर दोघंही एकदा थोड्या वेळाकरिता येऊन गेली होती. विकी अतिशय आनंदी आणि विजयोत्सवी मूडमध्ये होता. खूप बोलत होता. त्याच्या पुढे तनू शांत होती, गप्पशी वाटत होती. तो बरोबर असल्यानं अनुराधाताईंना आपल्या लेकीशी एकटीशी बोलता नाही आलं. विकी सारखा तिच्या जवळ करत होता, सारखा तिच्या अंगचटीला जात होता. नवीन लग्न झालं आहे, कबूल आहे, पण मोठ्या माणसांच्या समोर वागताना काहीतरी रीत पाळावी. मोठ्यांचा मान ठेवून स्वतःला आवर घालावा हे या माणसाला कळायला हवं असं दोघांच्या मनात आल्या वाचून राहिलं नाही. जिंकलेली ट्रॉफी मिरवावी, तिचं प्रदर्शन करावं तसा तो तिला मिरवत होता. तो सारखा तिचा हात धरत होता. कमरेभोवती हाताचा विळखा घालून जवळ ओढत होता. ती कुठेही बसली तरी तिच्या जवळ येऊन अगदी खेटून बसत होता. तनूला हे आवडत नसावं असं दिसत होतं. लाजेनं ती गोरी मोरी होत होती, अवघडून जात होती, अंग चोरून घेत होती. कुठे कुठे भटकलात, काय काय पाहिलत? या प्रश्नावर तो पटकन म्हणाला, ओ नो, मोस्ट ऑफ द टाइम वी वेर इन अवर हॉटेल रूम. अशी हुस्नपरी बरोबर असताना साईटसीइंग करण्याइतका अरसिक तरी मी नक्कीच नाही. हो की नाही ग तनू? तिच्याकडे साभिप्राय पाहत त्यानं डोळा मारला. ती संकोचून गेली. नाही म्हणायला थोडंफार शॉपिंग केलं हा आम्ही, पण ते बरचसं तनूसाठीच. परफ्युम्स, नाईटीज, अंडरगार्मेंट्स, पण चॉईस माझा हा. तनू त्याला डोळ्यानं गप्प करण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या मम्मी पप्पांच्या नजरेतून ते सुटलं नाही. मग लग्नाच्या फोटोंचे अल्बम बघण्यात बराच वेळ गेला. खाणं पिणं झालं. तनू चल जाऊया घरी, तिच्याकडे आसूसलेल्या नजरेनं पाहत विक्की म्हणाला. बस की रे थोडा वेळ, आज पहिल्यांदाच येतोय ना आपण. नो नो, कम ऑन. त्यानं तिला हात धरून सोफ्यावरून उठवलं. येतो आम्ही, असं म्हणत तिचा हात धरून दारापर्यंत खेचत नेल्याचा आविर्भाव करत तो तिला घेऊन घराबाहेर पडला. गेटच्या बाहेर त्याची बाईक उभी होती. मम्मी पप्पा दारात उभे होते. त्यांना निरोप द्यायला तिला दंडाला धरून जवळ घेत विकी बाईक जवळ आला. त्यानं बाईक स्टार्ट केली. दोघांनी हात हलवले. भुरकन दोघं वळणावरून नजरेआड झाली. आत वळत अप्पासाहेब बायकोच्या पाठीवर थाप मारत म्हणाले, अनु, आपले जावई बापू रंगेल दिसतायत हा. डोंबल, अहो वागण्या बोलण्याला काही पोच असावा की नाही? युरोप अमेरिका नाहीयेही, मोठ्या माणसांच्या समोर वागायची काही रीत असावी की नाही? हा विवेकचा प्रदर्शनी दिखाऊपणा मला अजिबात आवडलेला नाही. अगं चालायचंच, शेवटी बालविवाहच आहे त्यांचा. लग्न झालं म्हणून काय झालं? बालच आहेत ते. कुठून एवढी मॅच्युरिटी असणार या वयाला? का? आपलं लग्न झालं तेव्हा काय वय होतीत आपली? आपल्याला नव्हती मॅच्युरिटी? अगं 10 जणांत वावरावं लागत होतं आपल्याला. शिवाय सर्वात मोठा म्हणून जबाबदारीची झूल होती त्या वयात सुद्धा माझ्या अंगावर. आणि तू देखील वयानं लहान होतीस.
तरी मोठी सून, मोठी वहिनी होतीच घरातली. काही सांगू नका, हिच्या सासरी पण आहेत की सगळी. सासू सासरे, मोठा दीर, जाऊ, त्यांची मुलं. आपली गरीब पोर पाहिलीत ना, किती संकोचून गेली होती. विषय तिथंच थांबला होता. मात्र विषय तिथंच संपला मात्र नव्हता. अनुराधाताई मधून मधून दुपारच्या वेळेस लेकीला फोन करीत. फोनवरून चौकशी करीत. घरी येऊन जा एकदा, असं वारंवार सांगत. तिचं नुसतं हो हो चालायचं. म्हणून एक दिवस त्याच तनूला दुपारच्या वेळेस भेटायला गेल्या. तनूच्या सासूबाईंनी छान स्वागत केलं. कॉफी केली. तनूची जाऊ येऊन बोलत बसली. पुरुष माणसं सगळी दुकानावर गेलेली. कुणीच घरात नव्हतं. तनू यावेळेस ओढलेली दिसली. तिचे सफरचंदासारखे गाल निस्तेज आणि उतरलेले दिसत होते. तिला बरं बिरं वाटत नव्हतं की काय, की एवढ्यात काही हवं नको झालंय. पण त्या बाबतीत तर पूर्ण मार्गदर्शन केलं होतं. निदान 2 वर्षे तरी खबरदारी घ्यायला सांगितली होती. आणि तशी ती घेत होती, असं म्हणत तरी होती. लग्नानंतर मुली कशा तृप्त, रसरशीत दिसायला लागतात. आणि ही मूळची रसरशीत मुलगी अशी निस्तेज कशानं दिसते? तनू, अगं तुझ्या मम्मीला घेऊन जा की वरती खोलीत, तिच्या सासूबाई समजूतदारपणे म्हणाल्या. दोघी वरती खोलीत आल्या तशी तनूनं खोलीचं दार लावून घेतलं. दोघी बेडवर ऐसपैस बसल्या. तनू, काय ग होतंय तुला? बरं बिरं नाही की काय तुला? त्यांनी न राहून विचारलं. नाही मम्मी, अगदी ठीक आहे मी. काही होत नाहीये मला. आणि आला नाहीत बरेच दिवसात. तू तरी येऊन जायचंस की ग. अगं विकीचा फोन येत राहतो मधून मधून. मी दुसऱ्या कुणाशी, अगदी तुझ्याशी जरी बोलत असले ना, तरी नंतर विचारत राहतो, कुणाशी बोलत होतीस इतका वेळ? किती वेळ फोन एंगेज लागत होता तुझा? कुठे बाहेर गेले तरी? कुठे गेली होतीस इतका वेळ? कुणाकडे गेली होतीस? 17 चौकशा करत बसतो. त्यामुळे मी जातच नाही कुठे बाहेर. मम्मी, तू देखील फोन करत जाऊ नकोस ग दुपारी. अनुराधाताई थक्क होऊन लेकीकडे बघत राहिल्या होत्या. म्हणजे संशय घेतो का तुझा? मला नाही माहिती. आणि कॉलेज कधी चालू होतंय तुझं? कॉलेजचा तर विषयच काढू देत नाहीये अजून. परवा म्हणाला, आता तुला काय करायचंय शिकून? तुम्ही पोरी लग्न होईतोपर्यंत तर शिकता. शेवटी घरी राहायचं आणि मुलंच सांभाळायची ना. तुला कुठे नोकरी करायची आहे? अनुराधाताई चमकल्या. तनू, एक विचारू? आत्ता मुलांचा उल्लेख केलास म्हणून. तसं तर काही झालं नाही ना ग? नाही मम्मी, त्या बाबतीत तू काळजी करू नकोस. त्या बाबतीत मला चान्स घ्यायचा नाही. मग अशी ओढलेली का दिसतेस बाळा तू? विकी नीट वागत नाही का तुझ्याशी? काही त्रास होतोय का तुला? मला नाही माहिती मम्मी. आय रिअली डोंट नो. विकीचं म्हणशील तर तो माझ्यावर खूप प्रेम करतोय. अगदी धो धो नको इतकं. हा संशय सुद्धा अतिप्रेमातूनच. कदाचित मलाच. ती थांबली. अनुराधाताई उठल्या. तिच्या पाठीवरती हात फिरवत तिला जवळ घेत हळूवार आवरत म्हणाल्या, तनू, तू आमची एकुलती एक मुलगी आहेस बाळा. तुला काही त्रास होत असेल तर लपवून ठेवू नकोस. आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. त्या खाली आल्या. तनूच्या सासूबाईंचा निरोप घेऊन घरी आल्या. तरी त्या अस्वस्थ होत्या. रात्री आप्पासाहेबांना सांगितल्यावर ते एवढंच म्हणाले, एका ठिकाणाहून रोप उपटून दुसऱ्या ठिकाणी लावलं की तिथं मूळ धरायला वेळ हा लागायचाच ना. शी इज ट्राईंग टू ॲडजस्ट मेंटली अँड द फिजिकली ऑल्सो. आपण तिला पुरेसा वेळ दिलाच पाहिजे, नाही का? तिचा मार्ग तिला काढू दे. लागलं सवरलं तर आपण आहोतच ना पाठीशी. तू काही काळजी करत बसू नकोस. रिलॅक्स. अप्पासाहेबांनी समजूत घातली तरी त्यांना वाटत राहिलं, मुलीचं लग्न लवकर करून दिलं. ते चुकलं तर नाही ना? अजून काही काळ थांबायला हवं होतं. त्या दिवसानंतर साधारण 2 महिने मध्ये गेले असतील. अप्पासाहेब ऑफिसला जायच्या तयारीत होते. तेवढ्यात बेल वाजली. दार उघडलं तर दारात तनू उभी, हातात सुटकेस घेऊन, हडकलेली, चेहरा ओढलेला, पूर्वीचा सगळा गोंडस गोडवा लोपून गेलेला. अगं तनू आलीये. अप्पासाहेबांनी हाक दिली. अनुराधाताई घाईघाईनं स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. हे काय, कशी आलीस? रिक्षानं आले. आणि मम्मी, मी राहायला आले. घरी सांगून आले आहेस ना? नाहीतर येईल हा लगेच विकीचा फोन. येऊ दे आला तर, तनू बेफिकिरीनं म्हणाली. सासूबाईंना सांगून आले मी. अनु, अगं माझी कॉर्पोरेशनची फाईल कुठे दिसते का ते बघ.
हिथंच कुठंतरी ठेवली होती. आप्पासाहेबांनी बायकोला आत बेडरूम मध्ये बोलावून घेतलं. हे बघ, आत्ता काही बोलू नकोस आणि विचारूही नकोस. पोर राहायला आले, आरामात राहू दे तिला. जेवणं झाली. तनू इकडचं तिकडचं बोलत होती. मैत्रिणींची चौकशी करत होती. विकी किंवा सासरच्या माणसांविषयी तिने एक शब्दही काढला नाही. जेवण झाल्यावर म्हणाली, मम्मी, मी जरा कॉलेजात जाऊन येते. प्रिन्सिपलला भेटून येते. ॲडमिशन घ्यायची आहे मला. आय नो इट इज ऑलरेडी लेट, पण प्रयत्न करणार आहे मी. 2-2.5 तासांनी ती परत आली. ॲडमिशन फॉर्म घेऊनच. मम्मी, उद्या पैसे दे मला. ॲडमिशन घेऊन टाकणार आहे मी. आणि आपल्या खोलीत जाऊन जी झोपली ती अप्पासाहेबांची परत यायची वेळ होईतोपर्यंत झोपूनच होती. मध्ये एकदा अनुराधाताई तिच्या खोलीत जाऊन तिच्या अंगावर चादर टाकून आल्या. गोड निरागस चेहऱ्यानं झोपलेली ती पोर पाहून त्यांना भडभडून आलं. किती दिवसांनी असं शांत निर्धास्त झोपत असेल, असं काहीसं मनात येऊन गेलं. 8च्या सुमारास फोन आला. फोन विकीचा होता. अनुराधाताईंनी हाक मारून कॉर्डलेस तनूला नेऊन दिला. 5 मिनिटांनी तनू कॉर्डलेस जागेवरती ठेवायला आली. काय म्हणत होता ग विकी? काही नाही. घरी कधी येते आहेस विचारत होता. पण पप्पा, तुम्ही आज एवढे दमलेले का दिसताय? काहीच झालं नाही असं दाखवत तिनं विषय पालटला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अप्पासाहेब ऑफिसला निघायच्या वेळेस तिनं विचारलं, पप्पा, दुपारी मी येऊ का तुमच्या ऑफिसात? अगं ये की, त्यात काय विचारायचं एवढं? आज कॉलेजमध्ये जाऊन पैसे भरून ॲडमिशन घेऊन टाकणार आहे मी. तिथून परस्पर ऑफिसमध्ये येऊन बसेन. कॉम्प्युटरवर काम करायला शिकायचंय मला. अगदी जरूर. आपल्या देशपांड्यांना सांगतो तुला शिकवायला. दुसऱ्या दिवसापासून तिनं कॉलेजच्या तासांना जायला सुरुवात केली. मग घरी येऊन जेवून ती पप्पांच्या ऑफिसात जाऊन बसू लागली. तिथं कॉम्प्युटरवर काम करायचं किंवा पप्पांच्या कॅबिन शेजारीच टेबलाशी बसून वाचन करायचं, अभ्यास करायचा, असा रोजचा क्रम चालू झाला. पप्पांच्या बरोबरच घरी यायचं. त्यांना निघायला उशीर होणार असेल तर ड्रायव्हरनं घरी पोचवून द्यायचं. तिनं आपणहून सांगितल्याशिवाय काहीही विचारायचं नाही, विषय काढायचा नाही असं दोघांनीही ठरवलं होतं. विकीचे फोन येतच होते. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री, कधीही. सुरुवातीला तनू कॉर्डलेस घेऊन स्वतःच्या खोलीत जात होती. आता त्या खोलीत असेल तिथंच एका बाजूला कोपऱ्यात जाऊन हळू आवाजात बोलू लागली, नाही नाही, अशा अर्थाचं आडवं हलणारं डोकं. आणि शब्द नीटसे कळत नसले तरी निग्रहानं दिलेली उत्तरं कळत होती. एकदा तनू आणि तिची मम्मी दोघीच घरात असताना फोन आला. जेवणं नुकतीच झाली होती आणि तनू ऑफिसला जायच्या तयारीत होती. बोलून झाल्यावर कॉर्डलेस जागेवर ठेवत ती उद्गारली, सच अ पेस्ट. काय ग, काय म्हणत होता विकी? अनुराधाताईंनी तेवढाच धागा पकडून विचारलं. काय म्हणणार, कधी येते आहेस? आय एम टेरिबली मिसिंग यू. मी आज घ्यायला येतो म्हणाला. मग तू काय म्हणालीस? मी त्याला पुन्हा एकदा स्वच्छ सांगितलं, मी इथं कायमची राहायला आले. मी तुझ्याकडे परत येणार नाही. तनू अगदी तावातावानं बोलून गेली आणि एकदम गप्प झाली. तनू, बस इथं माझ्याजवळ अशी. तिला कुशीत घेत तिच्या चेहऱ्यावरून केसांवरून मायेनं हात फिरवत त्या म्हणाल्या, तनू, घर तुझंच आहे. खुशाल राहा तू हवी तेवढी. आमच्या पोटची पोर आहेस ग तू. जड नाहीयेस आम्हाला. पण तुझं लग्न करून दिलंय आम्ही. त्या घरी परत का जाणार नाहीयेस? असं काय झालंय तुझं? तनू मम्मीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. अगदी ओक्साबोक्शी. इतके दिवस आवरून धरलेला बांध फुटला होता. ती मुक्तपणे रडत होती. मनात साठत आलेल्या ताणांचा निचरा होत होता. अनुराधाताई तिच्या पाठीवरून हात फिरवत होत्या. पोटभर रडून हलकं वाटल्यावर मम्मीच्या पदरानं डोळे पुसत तिनं बोलायला सुरुवात केली. मम्मी, तुला सगळं सुरुवातीपासून सांगायचंय. विकीशी लग्न करायचं ठरवलं तेव्हा एव्हरीथिंग सीम्ड टू रोमॅन्टिक. लग्न म्हणजे काय याविषयी मला नीटशी कल्पना नव्हती. पण एवढं खरं की माझ्या स्वप्नांना इंद्रधनुष्याचे रंग होते. स्वप्नात गुलाबांच्या फुलांच्या पायघड्या होत्या. विकीच्या मस्त सहवासात जगण्यातला आनंद, अगदी बारीक सारीक गोष्टीतला आनंद मला त्याच्याबरोबर लुटायचा होता. प्रत्येक अनुभव मला त्याच्याबरोबर शेअर करायचा होता.
त्याच्या सहवासात मला आयुष्य समृद्धपणे जगायचं होतं. पण आम्ही हनीमूनला गेलो आणि वेगळाच अनुभव आला. आपण साईटसीइंग करावं, छान छान कपडे घालून शहरातल्या रस्त्यावरून हिंडावं, माणसं बघावीत, नव्या प्रदेशाची नवलाई अनुभवावी. पण असं काहीच झालं नाही. त्याला अजिबात कशातच इंटरेस्ट नव्हता. सारखे आम्ही आपले रूममध्ये बंद आणि सारखं तेच तेच. तनू बेटा, त्याचा आणि तुझाही तो पहिलाच अनुभव होता. असते सुरुवातीला नवलाई, वाटतं सारखं हवं हवंसं. हो मम्मी, मलाही कुतूहल होतंच त्या गोष्टीविषयी. त्या सुखाची नवलाई मलाही होतीच. त्यामुळे माझी हिंडा फिरायची हौस बाजूला ठेवून मीही साथ दिलीच. लग्न या एकूण प्रकाराचा सेक्स हा महत्त्वाचा भाग असला तरी इट इज नॉट एव्हरीथिंग. दिस इज नॉट जस्ट सेक्स. ठीक आहे, ते मान्य आहे मला. हनीमूनहून परत आल्यावर काय झालं? बोल बघू. काय बोलायचं? तेच चालू आहे पुढे. इंद्रधनुष्याचे रंग गेलेत केव्हा सुडून, फुलांच्या पायघड्या गेल्यात चिरडून आणि काटे वर आलेत खालून. मम्मी, ही इज ऑब्सेस्ड विथ सेक्स. सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही काहीही निमित्त काढून दुकानावरून, धंद्यावरून घरी येतो. लगेच आमच्या खोलीचं दार बंद. दुपारी जेवायला घरी येतो. जेवण झालं की सर्वांसमोर मला घेऊन वरती. खोलीचं दार बंद. आता तर काय मी त्याची हक्काची बायको ना, अगदी कायदेशीर. मग कोटिंग वगैरे काहीच प्रश्न नाही. धसमुसळेपणानं अंगावर सरळ तुटून पडतो. माझी इच्छा, माझी तयारी, माझी संमती, कशाचा विचार नाही. रात्र तर हक्काचीच. किती वेळा. त्याला काही ताळतंत्र नाही. मी नाही म्हटलं तर चिडतो, आदळआपट करतो. भरल्या घरात तमाशा नको म्हणून मी गप्प बसते. दिवसा माझ्या सासूबाई, जाऊबाई यांना तोंड दाखवायची मला लाज वाटते. आय फील सो ऑकवर्ड. त्या सारख्या आपापसात नेत्रपल्लवी करताहेत, तोंड लपवून मला हसताहेत, असं मला सारखं वाटत राहतं. सगळ्यांच्या समोर उघडे पडलो आहोत आपण असं वाटत राहतं. त्याची लहर लागली की मी मिळावी म्हणून मी कुठे बाहेर जायचं नाही. सारखं घरातच राहायचं. शिवाय फोनवर कुणाशी बोलायचं नाही. सारखा संशय. रस्त्यावर क्लासमधले मित्र दिसले, मी त्यांच्याशी बोलले तर एवढा राग. आपल्या शेजारचा रवी मला सहज भेटायला आला होता. त्याच्याशी बोलले तर तो गेल्यावर केवढी आदळआपट. जशी काही मी त्याची खाजगी प्रॉपर्टी आहे. सगळेजण मला पळवून न्यायलाच टपून बसलेत. मिळून फिरायला जावं, सुट्टीच्या दिवशी कुठं तरी जवळपास ट्रेकला जावं, पिकनिकला जावं, नाटकाला जावं, गाण्याच्या कार्यक्रमांना जावं, गुलाबाच्या फुलांचं प्रदर्शन पाहावं. अगदी काही नाही तरी रात्री जेवण झाल्यावर गच्चीत चांदण्यात गार वाऱ्यात फिरावं, गप्पा माराव्या. मम्मी, अगं मत्त गंध म्हणतात ना, तसा खालच्या रातराणीचा गंध वर गच्चीत येत असतो. पण मम्मी, त्याला कशाचीच आवड नाही. बाईक आणि बायको या पलीकडे त्याला कशातही इंटरेस्ट नाही. तनू, अगं तुझ्या सहवासात राहून येईल हळूहळू इंटरेस्ट. अगं, तो भर सुद्धा जातो हळूहळू ओसरत. हे विकीच्या बाबतीत शक्य आहे असं मला वाटत नाही. समजा केव्हाच्या काही शक्य झालं, पण तोपर्यंत माझं काय? मम्मी, मी पिचून गेले आहे ग. आय कांट टेक इट एनिमोर. माझी तब्येत एवढी खराब कशानं झाली, मी एवढी ओढलेली का दिसते, याचं कारण कळलं ना ग तुला. सगळा रस शोषला जाऊन एक दिवस चिपाड होऊन जाईल माझं. एवढ्या कडवटपणानं, त्वेषानं बोलणाऱ्या आपल्या मुलीकडे अनुराधाताई थक्क होऊन पाहत राहिल्या. एवढ्या थोड्याशा कालावधीत केवढी बदलली ही. जणू आईच्या मनातले विचार ओळखून तनू पुढे म्हणाली, लग्नाच्या वेळी मी खरोखरच लहान होते. काही म्हणजे काही कळत नव्हतं मला. पण या 3.5 महिन्यात एकदम मोठी झाले मी. मी संबंध आयुष्यभराची समज या अनुभवांनी देऊ केले मला. अगं, पण तू समजावून सांगितलंस का ग त्याला कधी? या सगळ्या प्रकाराबद्दल तुला काय वाटतंय ते, हे सांगायचा प्रयत्न केलास का तू? केला ना. तो प्रयत्न देखील मी केला. सुरुवातीला माझं ऐकूनच घेईना, मला बोलूच देईना. मी नेटानं माझा प्रयत्न चालू ठेवल्यावर मम्मी, त्यानं काय म्हणावं, तूच फ्रिजिड आहेस, थंड आहेस, नुसती प्लॅस्टिकची बाहुली आहेस शोभेची. अशानं मला दुसरी सोय करावी लागेल. आमच्या घरंदाज मराठा सरदार घराण्यात तशी पद्धतच होती. काही ठिकाणी अजूनही आहे अंगवस्त्र ठेवण्याची.
पूर्वी जास्त बायका करायची पद्धत होती ती एवढ्याच करता म्हणे. पूर्वीच्या राजे सरदारांकडे जनानखाना असायचा. तो म्हणे एवढ्याच कारणासाठी. एनी टाइम समबडी शुड बी अवेलेबल. मम्मी हे सगळं वरवर हसत हसत मला चिडवल्यासारखं करत म्हणाला तो. पण मम्मी, मी हसू शकले नाही. माझ्या स्त्रीत्वाचा अपमान वाटला तो मला. सरळ सरळ धमकी वाटली मला ती. बरं, मग आता यापुढे काय करायचं ठरवलं आहेस? मी ठरवलंय, याच पद्धतीनं पुढील आयुष्य मी जगणार नाही. ही हॅज रिड्यूस मी टू ॲन ऑब्जेक्ट ऑफ अ फ्लेश. अशी नुसती वस्तू होऊन जगायचं नाही मला यापुढे. हे शरीर माझं आहे. ती कुणाची खाजगी मालमत्ता नाही होऊ शकत. माझ्या इच्छेशिवाय कुणीही कसंही नाही वापरू शकत माझं शरीर. अगदी तो नवरा असला तरी. मला शिक्षण चालू ठेवायचंय तर म्हणतो, सुनेनं कॉलेजात जाऊन शिकणं आमच्या घरात आवडणार नाही. घरच्यांची परवानगी मिळणार नाही म्हणे. म्हणजे मी शेवटी करायचं तरी काय? माझ्या बेडरूमच्या 4 भिंतीत स्वतःला कोंडून घ्यायचं? ह्याची नुसती भोगदासी होऊन राहायचं? मनाला येईल तेव्हा भोग घेता यावा म्हणून पिंजऱ्यात कोंडून ठेवलेली मादी. नुसतं शरीर, मन, इच्छा, भावना, आकांक्षा नसलेलं. मग त्या मादीनं पोरं जन्माला घालायची. त्याची पोरं, त्याच्या संस्कारातच वाढणारी. नाही, कदापि नाही. मम्मी, मी तुला स्पष्ट सांगते, मला यातून बाहेर पडायचंय वेळीच. बिफोर इट इज टू लेट. चुका होतात माणसाच्या हातून, पण मला चूक वेळीच दुरुस्त करायची आहे. तो बदलेल, त्याच्यात हळूहळू फरक पडेल, सगळं सुरळीत होईल. अशा भ्रमात राहून काही वर्षे घालविण्यापेक्षा आणखी काही गुंतागुंत व्हायच्या आत मला या घोळातून बाहेर पडायचंय. माझ्या आयुष्यातली उमेदीची वर्ष, प्राईम इयर्स, मला अशी वाया घालवायची नाहीयेत. जे काही झालं, तो माझ्या नकळत्या वयातला अपघात होता असं समजून ते सगळं मागे ठेवून मला पुढे जायचंय. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. आम्ही तुझ्या इच्छेआड येणार नाही बाळा. एक विश्वास असू दे, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुझे पप्पा आले की मी कानावर घालते त्यांच्या. तू कसलीही काळजी करू नकोस. तू इथं सुरक्षित आहेस. ओह, आय फील सो रिलीव्ड. मम्मी, मी आता निघू का ऑफिसला? मी पप्पांना कामात मदत करायला लागणार आहे. असं म्हणत ती पायऱ्या उतरून घराबाहेर पडली देखील. अनुराधाताई आपल्या लेकीच्या नव्या रूपाकडे चकित होऊन बघत राहिल्या. तनू एकदा घरी आली की परत गेलीच नाही. मधला विक्षेप सोडला तर तनूचं आयुष्य पुढे चालू राहिलं. वर्षभरानंतर परस्पर संमतीनं त्यांना घटस्फोट मिळाला.